काल सायंकाळी नांदेड शहरातील अष्टविनायक नगर भागात रवींद्र जोशी यांच्यावर गोळीबार करून अज्ञात आरोपींनी 40,000 रुपये लुटण्याची घटना घडली होती। घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवत रात्रीच 9 वाजता 3 आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतलं। एका आरोपीला नांदेड शहरातून अटक करण्यात आली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे। यामध्ये आजोबांनी त्या दोघांचा चांगलाच प्रतिकार केल्याचं दिसतंय। गोळीबार करून पैसे लुटणारे दोघे शहराजवळच्या असर्जन भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांची पथकं त्या ठिकाणी पोहोचली। पोलिसांना पाहून दोन्ही आरोपींनी पळ काढला। पोलिसांनी पाठलाग सुरू केला तेव्हा एका आरोपीने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला। पोलिसांनी देखील प्रत्युत्तरात गोळीबार केला। एक गोळी एका आरोपीच्या पायाला लागली। पोलिसांनी त्या दोघांनी अटक केली असून हरदीप सिंग धिल्लोना हा आरोपी नांदेड शहरातील रहिवासी असून रोहित कौडा आणि सरप्रीत सिंग सतोहा हे दोघे पंजाब राज्यातील रहिवासी आहेत। आरोपीकडून लुटलेले 40,000 रुपये, एक पिस्तूल, 2 दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। जखमी आरोपीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या तिन्ही आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का याबाबत आता पोलीस अधिक तपास करत आहेत। मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बाईकवरून आलेल्या या दोघांनी रवींद्र जोशी यांच्याकडे असलेल्या पैशांची पिशवी खेचली। पैसे लुटताना रवींद्र जोशींनी प्रतिकार केला। यावेळी त्यांच्यात आणि आरोपींमध्ये झटापट झाली। यात रवींद्र जोशी यांच्या हाताला एक आणि पायाला एक गोळी लागली। जोशींकडे असलेले 40,000 रुपये घेऊन आरोपी दुचाकीवरून पसार झाले। हल्ल्यात जखमी झालेल्या रवींद्र जोशी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना घडत असताना आवाज झाल्याने जवळील एका इमारतीवरून या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यात आले होते। हा व्हिडिओ पोलिसांच्या तपासासाठी महत्त्वाचा ऐवज ठरला।